गुड मॉर्निंग। आज शनिवार 9 ऑगस्ट 2025। आज आपल्या ट्रिपचा पहिला दिवस। तर आपण चाललेलो आहोत लेह लडाख ॲडव्हेंचर्स ऑन 2 व्हील्सला। आता आपण पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला आहेत। टोटल आजच्या ह्या ट्रिपमध्ये 12 दिवसांच्या ट्रिपमध्ये टोटल रायडर्स आहेत 26। त्यांची मी तुम्हाला पुढे गेला ओळख करून देईलच। नितीन खांदवे यावेळेस काय ट्रिपला सोबत नाही आहे, परंतु एअरपोर्टपर्यंत सोडवायला आलेलं आहे। त्याबद्दल नितीनचं मनपूर्वक आभार। त्यांची कमी योग्य वेळेस आम्हाला भाषण त्यांच्या आठवण। हां, चला निघूया आता आतमध्ये। आपली पुणे टू दिल्ली फ्लाईट सकाळी 6 वाजता असल्यामुळे आपण सर्वजण सकाळी 4:30 वाजताच पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट लोहगाव येथे चेक इन केले। आपले सर्व रायडर्स वेगवेगळ्या कारणे इथे आले होते। आत्ताच फ्लाईट लँड झालं दिल्लीला। पुण्यातून फ्लाईट साधारणतः 1 तास लेट झाल्यामुळं इथं आम्ही 8:10 जे पोचलो 9ला पोचलेले। तर पाहूया आता लगेच घेऊन बसला कॉल करूया। कसं झाला प्रवास? मस्त एकदम। 1 तास लेट झालं ना। सागर म्हणत होता खायला द्या काहीतरी, बंद काय शिल्लक खायला असेल तर। हा आमच्या पिशवीत नाही नाही, एअर हॉस्टेसला म्हणतो ना खायला द्या काहीतरी। आजचा पोटा संपलेला 1 लाडू खाल्ला आता जस्ट आपण इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली या ठिकाणी लँडिंग केलेलं आहे। पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट लोहगाव इथून साधारणतः फ्लाईट 1 तास लेट झालेली, त्यामुळे दिल्लीमध्ये सुद्धा 1 तास लेट झालेलं आहे। लेट झालं त्याबद्दल काय बोलायचे का? मागे पडसाल बोलतोय। लेट झालं त्याबद्दल काय बोलायचं कुणाला? आले का सगळे? देवानंद आला का? देवानंद कुठे राहिला होता? दिल्ली एअरपोर्टच्या बाहेर आलेले आपण आता आपण दिल्लीतील काही साईट सीन करणार आहे। कुतुब मिनार, लोटस टेम्पल, हुमायूं टॉम्ब ते करून झाल्यानंतर रेड फोर्ट तर मला वाटतं बंद आहे आज 15 ऑगस्टमुळं, त्याऐवजी आपल्याला अक्षरधाम दाखवतील। तर ही बस आहे, ह्या बसमधून आज दिवसभर आपण दिल्ली साईट सीन करणार आहेत। त्यानंतर संध्याकाळी ही बस आपल्याला मजनू का टीला या ठिकाणी सोडून तिथून पुढे आपला प्रवास सुरू होईल मनालीला। हे लगेच ठेवते आपण सगळं। दिवसभर आपण ह्याच बसमधून दिल्ली साईट सीन करणार आहोत सगळे। बसमध्ये धमाल सुरू झाली होती। कुणी जोक्स मारत होतं, कुणी डान्स करत करत सगळ्यांना एंटरटेन करत होतं, तर कुणी गाणी म्हणत होतं। हसत खेळत आणि मस्तीच्या मूडमध्येच आपण दिल्ली साईट सीनला सुरुवात केली। दिल्ली एअरपोर्ट पासून आपण आता डायरेक्ट हॉटेल गोवर्धन या ठिकाणी ब्रेकफास्टला आलेले। पहाटे साधारणतः 3 वाजता उठलो होतो, 4 वाजता एअरपोर्टला आलो। एअरपोर्टला आल्यानंतर फ्लाईट ऑलरेडी 1 तास लेट झाली, सर्वांना भूक लागलेलं आहे। तर आता साधारणतः 11:15 वाजलेले। तर हॉटेल गोवर्धन या ठिकाणी आपण सर्वात पहिल्यांदा ब्रेकफास्ट करणार आहे। ब्रेकफास्ट करून नंतर दिल्लीचे साईट सीन चालू होतील। पहिला आपला साईट सीन असेल कुतुब मिनार। हे सगळे आपले रायडर्स बसलेले, सगळ्यांना भूक लागलेले, ऑर्डर द्यायचं चाललेले। प्रत्येकजण आपापल्या परीने ऑर्डर देत आहे। काय ऑर्डर? हां, आजचा आपला दिल्लीतील पहिला साईट सीन आहे कुतुब मिनार। कुतुब मिनार हा युनेस्को जागतिक वारसामध्ये याची नोंद झालेली आहे। तर कुतुब मिनारला तिकीट पर हेड जर भारतीय पर्यटक असेल तर 40 रुपये तिकीट आहे, आणि जर तुम्ही ऑनलाईन गुगल पे वगैरे करत असाल तर ते 5 रुपये त्यामध्ये डिस्काउंट दिला जातो, 35 रुपये चार्जेस पडेल। दिल्लीने आपले स्वागतच केले पावसाच्या सरीने, जणू म्हणत आहे छत्री आणली का? आज हा दिवसभर पाऊस आपल्यासोबतच साईट सीनला आलेला आहे। आपण आलो आहोत दिल्लीतील सर्वात प्रसिद्ध ठिकाणी कुतुब मिनार। ही जगातील सर्वात उंच विटांची मिनार असून याची उंची तब्बल 72.5 मीटर आहे। युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट केलेली ही मिनार दिल्लीच्या ऐतिहासिक वैभवाचं प्रतीक मानलं जातं। आता आपण आलो आहोत दिल्लीतील जगप्रसिद्ध लोटस टेम्पलमध्ये। आपण आलो आहोत दिल्लीच्या आणखी एका आकर्षक स्थळी लोटस टेम्पल या ठिकाणी
कमळाच्या आकाराची ही अद्वितीय वास्तू 1986 मध्ये बांधली गेली असून जगप्रसिद्ध आर्किटेक्ट सहबा यांनी याची रचना केली आहे. कमळाच्या पाकळ्यांसारख्या पांढऱ्या संगमरवरी रचनेमुळे याला लोटस टेम्पल हे नाव मिळालं आहे. लोटस टेम्पल हे बहाई धर्माचं प्रार्थनास्थळ असून इथे कोणत्याही धर्माचे लोक शांतपणे ध्यान करू शकतात. शांतता आणि सौंदर्याचं उत्तम मिश्रण असलेले हे ठिकाण दिल्लीतील अवश्य पाहण्याजोगं ठिकाण आहे. स्वामीनारायण मंदिराचं दर्शन करून झाल्यावर आपण आलो आहोत दिल्लीतील ऐतिहासिक स्थळ राजघाट या ठिकाणी. इट इज द मेमोरियल ऑफ महात्मा गांधी म्हणजेच महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ. यमुना नदीच्या काठी वसलेले हे ठिकाण गांधीजींच्या अंत्यसंस्काराचं स्थान आहे. काळ्या संगमरवरी चौथऱ्यावर हे राम अशी त्यांची शेवटची वाणी कोरलेली आहे. येथील शांतता आणि हरित परिसर मनाला स्पर्शून जातो. राजघाटला भेट दिल्यानंतर आपण बस पकडली आणि शेवटी प्रवास करत पोचलो आहोत दिल्लीतील ऐतिहासिक व गजबजलेले ठिकाण काश्मीरी गेट या ठिकाणी. सकाळी दिल्ली एअरपोर्टमधून बाहेर पडल्यानंतर आपण पहिल्यांदा ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपण कुतुब मिनारला गेलो. कुतुब मिनार पाहिल्यानंतर आपण गेलो लोटस टेम्पलला. दुसरा आजचा टुरिस्ट पॉईंट दिल्लीमध्ये होता लोटस पॉईंट. थर्ड होता अक्षरधाम टेम्पल. तर अक्षरधाम टेम्पल पाहिल्यानंतर आपण शेवटी राजघाटला गेलो. सध्या 15 ऑगस्टच्या तयारीमुळं रेड फोर्ट, इंडिया गेट, पार्लमेंट हे सर्व बंद आहे, त्यामुळे आपलं पाहता आलं नाही. त्यानंतर आता आपण सर्व झाल्यानंतर ह्या ठिकाणी बस बोर्डिंग पॉईंट काश्मीरी गेट ह्या ठिकाणी आहोत. या ठिकाणापासून आपल्याला आता मनालीची बस आहे 7:30पर्यंत बस निघेल. इथून आता ट्रॅव्हल करणार आपण दिल्ली टू मनाली. मनालीला पोचल्यानंतर मनालीला आपण उद्या सकाळी साधारणतः 8:30 ते 9पर्यंत पोचू. त्यानंतर मनालीमध्ये आपण बाईक पिकअप करून आपली रायडिंगला सुरुवात करणार आहोत. रात्री कुठेतरी लंच करू आपण. दुपारी लंच केलेलं आहे. रात्री कुठेतरी आपण डिनर करू, ते तुम्हाला मी अपडेट देईलच. चला तर मग आता निघूया आपण मनालीला.